नमस्कार. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, ज्याला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. तर कोणत्याही परिस्थितीत या दिवशी दिवसभरामध्ये घरात आणा फक्त ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य दुःख संपेल. घराची, पतीची आणि तुमची मुलांची खूप प्रगती होणार आहे. आणि चातुर्मास देखील या दिवशी सुरू होत आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून ही एक वस्तू आणायची आहे. कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा तुमच्या कुलदेवाचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील लिहू शकता. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्री विष्णू पुढील 4 महिन्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत लीन होणार आहेत. त्यामुळे या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होत आहे. चातुर्मासाच्या या 4 महिन्याच्या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी काही विशेष आहारविषयक आणि काही धार्मिक नियम देखील पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी असल्यामुळे तुम्हाला ही वस्तू घरात आणल्याने तुमच्या घरातील सर्व दोष, दुःख हे दूर होणार आहेत. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहेत. कारण भक्तीचा महासंगम आषाढी एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरची पायी वारी होय. आणि या पायी वारीमध्ये विठ्ठल नामाचा जप, ज्ञानबा तुकाराम हा जप, मंत्रजप करत वारकरी पायी पंढरीला पोहोचतात. त्यांची एक सकारात्मक एनर्जी पूर्ण पृथ्वीवर संचालित झालेली असते. त्यासोबतच श्रीहरी विठ्ठल आणि एकादशीचे महत्त्व म्हणजे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. श्री विठ्ठल हे भगवान विष्णू म्हणजे कृष्णाचेच अवतार आहेत. विठ्ठल आणि एकादशीचे अत्यंत अतूट नाते आहे. संतांच्या विचारानुसार एकादशी म्हणजे आपली 10 इंद्रिये आणि एक मन हे सर्व एकत्र करून पांडुरंगाच्या चरणी अर्पण करणे होय. हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. 28 युगे पंढरीला विटेवर आपला विठ्ठल उभा आहे. भक्त पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन दोन्ही हात कटेवर ठेवून युगे 28 हे आपले विठुराया अथांग ते प्रेमाचे सागर असलेले हे विटेवर उभे आहेत पंढरपुरात. आणि आपल्याला घरामध्ये ही एक वस्तू का याच दिवशी आणायची आहे, याचे इतके महत्त्व या दिवशीच का आहे, तर वर्षभरातील 24 एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला श्री विष्णूंचे तत्त्व हे पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मंत्रोच्चारामुळे सकारात्मक लहरी देखील जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात. या दिवशी वातावरणात सात्विकता असल्याने नामस्मरण साधना केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ होतो. आणि हा उपाय केल्यास देखील तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. आणि या दिवशी मनापासून उपवास, पूजा, विष्णूची आराधना केल्याने नकारात्मक विचार नष्ट होऊन आत्मिक शुद्धी होते. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय कोणत्याही परिस्थितीत आषाढी एकादशीला करायचा आहे. कारण विठ्ठल तत्त्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय या दिवशी असते. सर्वांच्या अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे हे दैवत आपल्याला नक्कीच पावेल. त्यासाठी एक छोटीशी एक प्रभावी वस्तू आपल्याला घरात आणायची आहे. जर तुमच्या घरामध्ये खूप कष्टाने मेहनत करूनही हवा तेवढा पैसा येत नसेल, पैसा आला तर तो टिकत नसेल, दारिद्र्य दुःख काही ना काही कारणाने तुमच्या मागे चालूच आहे, घरामध्ये नेहमी आजारपण असेल, किंवा तुमच्या पतीची नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे, मुलांची प्रगती होत नसेल, मुलं खूप बुद्धिमान आहेत पण अभ्यास करण्याचा कंटाळा करतात, किंवा मग त्यांची प्रगती कशामुळे तरी थांबलीच असणार आहे, तर यामागे खूप काही दोष असू शकतात. जसे की वास्तुदोषही असू शकतो, पितृदोष असू शकतो, किंवा शत्रू त्रास देखील असू शकतो, कोणाची वाईट नजर देखील लागलेली असू शकते. आणि मी जी वस्तू तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती एकच वस्तू तुम्ही आषाढी एकादशीला घरी आणल्याने यासारख्या सर्व समस्या ज्या सांगितलेल्या आहेत, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुत्रास किंवा असंख्य समस्या, नजरदोष, दृष्ट वगैरे अशी वाईट शक्तींचा प्रभाव जर तुमच्या आजूबाजूला असेल, नकारात्मकता असेल, तर त्या नष्ट होण्यासाठी ही वस्तू अतिशय प्रभावी ठरणार आहे. आणि त्याचबरोबर चातुर्मासाला सुरुवात होणार आहेत. थोडे काही नियम पाळल्याने नक्कीच तुमचे शरीर आणि तुमचे घर सात्विक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय नियम पाळायचे आहे थोडक्यात ते आपण बघूयात. त्यानंतर मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे. तर संपूर्ण 4 महिने कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. पहिला महिना श्रावण, या महिन्यात पालक, मेथी यासारख्या पालेभाज्या खाणे टाळावे.
दुसरा महिना भाद्रपद. या काळात आहारातून दही घेणे वर्ज्य करावे. तिसरा महिना अश्विन. या महिन्यात दुधाचे सेवन करणे टाळावे. आणि चौथा महिना कार्तिक. या काळात द्विदल धान्य म्हणजेच डाळी जसे की कडधान्ये हे खाणे टाळावे. त्याचबरोबर सात्विक आहार आवर्जून हे 4 महिने घेण्याचा प्रयत्न करावा. मन बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी हलका व सात्विक आहारच या दिवसामध्ये घ्यायला हवा. ब्रह्मचर्याचे पालन करणे शक्य झाले तर आवर्जून करावे. नकारात्मकता टाळा. घरात किंवा बाहेर कोणाचीही निंदा नालस्ती करू नये किंवा भांडणतंटे देखील पूर्णपणे टाळावेत. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. शक्य झाल्यास दररोजच विष्णू सहस्रनामाचे 1 वेळेला पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करणे जेवढा शक्य होईल तेवढा करावा. त्यासोबतच तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना दररोज तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायला लावायचे आहे. हे 4 महिने तुम्ही नक्की हे काम करा. तर लहान मुलांना दररोज सकाळी देवाचे दर्शन घेण्याची सवय आणि गायत्री मंत्र बोलण्याची सवय लावावी. खूपच लहान मुले असतील, त्यांना जास्त क्लिअर बोलता येत नसेल, म्हणजेच मंत्रोच्चार करता येत नसेल, तर गायत्री मंत्र हा खूप सात्विक मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना श्रवण करायला लावला तरी चालेल. आणि मोठे मुलं असतील तर त्यांनी म्हणायचं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी करावयाचे काही विशेष उपाय आहेत. घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि सुख समृद्धी आणण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे 2 उपाय सांगणार आहे. तर घरामध्ये कोणती वस्तू आणायची आहे या विषयाकडे आपण आता वळूयात. तर सर्वात पहिले दक्षिणावर्ती शंख किंवा एकाक्षी नारळ. याला आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ते आणायचे कसे आहे, त्याचे काय करायचे आहे हे आता आपण पुढे बघूयात. आषाढी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरात आणावा अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यानंतर त्याला तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ठेवायचे आहे. तुम्ही तांब्याच्या तामणात ठेवले तरी चालेल. गंगाजल व कच्च्या दुधाने त्यावर अभिषेक करावा. त्यावर चंदनाचा टिळा लावून अक्षता व पिवळी फुले अर्पण करायचे आहेत. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी घरात शिंपडून तो शंख लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत किंवा देवघरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा. या दिवशी शंखाला एवढे महत्त्व का आहे, तर हिंदू संस्कृतीमध्ये शंखाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक, आध्यात्मिक, वास्तू आणि आरोग्य अशा सर्व दृष्टिकोनातून शंखाचे महत्त्व हे अधिकच मानले जाते. म्हणून तुम्हाला हा उपाय केल्याने आध्यात्मिक प्रगती होणार आहे. धार्मिक आणि वास्तू दोष देखील दूर होऊन तुमचे आरोग्य देखील सुधारणार आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी एक आहे शंख. माता लक्ष्मीचा भाऊ देखील याला मानले जाते. शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आणि माता लक्ष्मीची देखील. त्यामुळे शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. शंख हे भगवान विष्णूंचे मुख्य आयुध आहे. विष्णूच्या हातातील शंखाचे नाव पांचजन्य आहे. तसेच ओंकार ध्वनी, शंख वाजवल्याने निघणारा ध्वनी हा सृष्टीचा मूळ आवाज म्हणजेच ओम या आवाजाशी साधर्म्य राखतो. म्हणून देखील शंख महत्त्वाचा आहे. कोणत्याही शुभ कार्याची किंवा आरतीची सुरुवात करण्यापूर्वी शंखनाद केला जातो, जेणेकरून कार्य निर्विघ्नपणे पार पडावे. शंखाच्या आवाजामुळे घरातील वातावरण, नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते, सकारात्मकता वाढते. घरात योग्य दिशेला जसे की उत्तर किंवा पूर्व या दिशेला शंख ठेवल्याने, त्यात पाणी भरून ठेवल्याने आणि ते घरामध्ये शिंपडल्याने वास्तुदोष पूर्णतः दूर होत असतो. दक्षिणावर्ती शंख हा उजव्या बाजूला उघडणारा अत्यंत दुर्मिळ शंख आहे, जो पूजेत ठेवल्याने धनसमृद्धी मिळते, 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होते. आणि वामावर्ती शंख हा डाव्या बाजूला उघडणारा सामान्य शंख असून हा वाजवण्यासाठी वापरला जातो. तर तुम्हाला इथे दक्षिणावर्ती शंख घेऊन यायचा आहे, जो उजव्या बाजूने उघडत असतो. धनसमृद्धीचे प्रतीक हा शंख मानला जातो. तर आवर्जून तुम्ही शंख आणायचा आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे पुढचे काम करायचे आहे. दुसरा आहे गोमती चक्र. शंख आणणे शक्य नसल्यास 11 गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावीत. यामुळे देखील धनलाभ होतो. आणि एकादशीच्या दिवशी सकाळी घराचा उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळदीचे लेपन करणे आणि स्वस्तिक काढणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाणार आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. जर तुम्हाला शंख आणणे शक्यच नाही झाले तर गोमती चक्र
यावर जो गोलाकार असतो ती रेषा भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक मानले जातात. म्हणून तुम्हाला गोमती चक्र आणणे शक्य झाले तर ते आणावे, कारण गोमती चक्र हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रिय प्रतीक मानले जाते, जे घरामध्ये सुख समृद्धी आणि आर्थिक स्थिरता आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. गोमती चक्र हे प्रामुख्याने गोमती नदीत आढळणारे एक दुर्मिळ नैसर्गिक दगडी कवच आहे, ज्याच्या एका बाजूला चक्रासारखी गोलाकार रचना असते. धार्मिक, वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात याचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. तर गोमती चक्र हे लक्ष्मीला स्थिर करते. शंखाप्रमाणेच गोमती चक्रसुद्धा समुद्र नदीच्या तत्वाशी जोडले गेलेले असल्याने दोन्हीही एकत्र पूजा केल्याने घरातील दारिद्र्य पूर्णतः नष्ट होत असते. तर दोन्हीची एकत्र पूजा करणे शक्य झाले दोन्ही घेऊन या, नसेल तर मग तुम्ही एक आणले तरीही चालेल, शंख आणला तरीही उत्तम किंवा गोमती चक्र आणले तरीही उत्तम. आर्थिक चणचण दूर होते. त्यासाठी तुम्हाला 11 गोमती चक्र पिवळ्या कपड्यामध्ये बांधून धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायचे आहे. आषाढी एकादशी दिवशी तुम्ही हे 11 गोमती चक्र गंगाजलाने स्वच्छ धुवून सुरुवातीला एका डिशमध्ये विठ्ठलासमोर किंवा मग बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे. तिथेच बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे एक वेळेला. त्यानंतर तुम्ही दिवसभर तसेच राहू द्यायचे आहे. संध्याकाळी पिवळ्या कपड्यामध्ये बांधून हे ठेवल्याने पैशाचा आवक वाढतो, विनाकारण होणारा खर्च देखील थांबतो. व्यावसायिक ठिकाणी किंवा दुकानाच्या मुख्य चौकटीवर गोमती चक्र बांधल्याने ग्राहकाची गर्दी वाढते, व्यवसायातील मंदी दूर होते आणि वास्तू निवारणासाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. गोमती चक्र हे घराचा पाया भरताना किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली 11 गोमती चक्र पुरल्याने घरातील वास्तुदोष कायमचा नष्ट होत असतो. म्हणून तुम्ही हे गोमती चक्र घरी आणायचे आहे आणि तुमच्या घरामध्ये ठेवायचे आहे. घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांना वारंवार नजर लागत असेल तर तुम्हाला अजून एक छोटासा उपाय करायचा आहे. गोमती चक्र चांदीच्या लॉकेटमध्ये घालून त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता. यामुळे नजर दोष आणि नकारात्मकतेपासून त्यांचे रक्षण होते. घरात गोमती चक्र ठेवल्याने सदस्यांमधील मानसिक ताण कमी होतो आणि कुटुंबातील कलह देखील कमी होत असतो आणि शांतता लाभते. पूजेसाठी किंवा उपायासाठी नेहमी विषम संख्येमध्ये गोमती चक्र वापरायचे असतात. 3, 5, 7, 11 किंवा 21 असे वापरायचे आहेत. गोमती चक्र घरात आणण्यासाठी किंवा त्याची पूजा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला आषाढी एकादशी, दिवाळी, धनत्रयोदशी, शुभ शुक्रवार असे अत्यंत शुभ तिथीच या दिवशी सकारात्मक आणि प्रभावी मानल्या जातात. म्हणून आषाढी एकादशीला तुम्हाला हे काम आवर्जून करायचे आहे. नक्की करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.